नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला नॉनस्टिक तवा पटकन कसा साफ करायचा आणि कोणतीही मेहनत न करता अगदी झटपट आपला हा तवा साफ होते. बघू शकता तुम्ही रिझल्ट पाहिलाच असेल. पहिला तवा आणि आपला घासल्यानंतरचा तवा कसा दिसते. तर इथे मी सर्वात आधी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, हा माझा तवा खूप जास्त घाण झालेला आहे. तेलाचे डाग असल्यामुळे आपला तवा असा होतो. तो तवा आपण पटकन कसा साफ करायचा ते बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे. आधी मी इथे मोठाच गॅस ठेवलेला आहे. इथे आता आपल्याला तवा हलकासा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावर आपल्याला 1 ते 1.5 चमचा साखर घालून घ्यायची आहे. साखर आपल्याला छान अशी पसरवून घ्यायची आहे पूर्ण तव्यावर. बघू शकता तुम्ही, साखर मी पूर्ण अशी तव्यावर पसरवून घेतलेली आहे. जिथे-जिथे खूप जास्त घाण तवा आहे, तिथे-तिथे आपल्याला व्यवस्थित अशी साखर पसरवून घ्यायची आहे. इथे आता आपली साखर छान अशी सर्व पसरवून झाली की लगेचच यावर 1 मोठा चमचा भरून मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ सुद्धा आपल्याला साखरेच्या प्रमाणे सर्व तव्यावर पसरवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, मीठ आणि साखर आपल्याला आता तव्यावर अशीच गरम करून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे तवा फिरवायचा आहे आणि छान अशी साखर गरम करून घ्यायची आहे. इथे मी आता चमच्याने सर्व बाजूनी ही अशी पसरवून घेणार आहे. साखर आणि मीठ आपला रंग असा काळा झाला की लगेचच त्यावर 1 मोठा चमचा भरून खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे. याच ठिकाणी तुम्ही इनो सुद्धा यावर घालू शकता. त्यानंतर मी 1 लिंबाचा रस यामध्ये घालून घेणार आहे. लिंबाचा रस आणि सोड्यामुळे आपला तवा पटकन साफ व्हायला मदत होते. तुम्ही याच ठिकाणी जे लिंबू सत्व येते ते सुद्धा चमचाभर यामध्ये तुम्ही घालू शकता किंवा रांगोळी सुद्धा घालू शकता. रांगोळीने सुद्धा पटकन असं तवा साफ होते. अगदी चरचरीत रांगोळी असते त्यामुळे. यावर आता आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यामुळे पटकन असं हे सगळं ॲक्टिव्हेट होते आणि निघायला मदत होते. तव्यावरची जी घाण आहे ती अशी मऊ होते म्हणून पटकन अशी निघते. यावर आपण जे लिंबाचे रस काढून जे साल होते ते घालून घ्यायचे आणि थोडीशी साबण घालून घ्यायची आहे भांडे घासण्याची किंवा तुम्ही जे लिक्विड येते ते सुद्धा तुम्ही भांडे घासण्याचे यावर घालू शकता. आता धारदार असं उचटणं किंवा काहीही घेऊन असे जे आपले तव्याचे काठ जे असतात ते अशा प्रकारे गॅस चालू असतानाच आपल्याला खरडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तवा हलकासा थंड झाला की लगेचच तारेच्या घासणीने हा तवा आपल्याला घासून घ्यायचा आहे. जे काही राहिलेलं आहे ते अशा प्रकारे आपल्याला उचटण्याच्या साहाय्याने सर्व काढून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही, इथे मी भांडे घासण्याची थोडी-थोडी साबण घेऊन तवा छान असा घासून घेतलेला आहे. बघू शकता, रिझल्ट पाहू शकता तुम्ही. छान असा आपला तवा अगदी नव्यासारखा झालेला आहे. इथे मी तुम्हाला आता तवा धुवून सुद्धा दाखवणार आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी झटपट आपला हा तवा निघालेला आहे आणि अगदी स्वच्छ. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.